यूट्यूब आमच्या यूट्यूब चॅनलवर, सॉरी तुमच्या पण यूट्यूब चॅनलवरती, आमच्या पण यूट्यूब चॅनलवरती तिची मैत्रीण इकडे आलेली आहे दिवाळीचा अभ्यास करण्यासाठी. तुझी दोस्त हे काय घेतली आहे तुम्ही? गाडी घेतली आहे. बापरे, कुठे भेटली तुला? खाऊमध्ये भेटली गाडी? अच्छा, खाऊमध्ये गाडी भेटली. अरे बापरे. हे दिवाळीचा अभ्यास चालू आहे यांचा. अजून दिवाळीचा आता शाळा चालू होणार आहे 3 तारखेला आहे ना. अजूनपर्यंत अभ्यास झालेला नाही आहे. एवढे दिवस मजा केली, आता 3 दिवस राहिले त्यांनी अभ्यास करायला घेतलेले आहे या लोकांनी. तर मित्रांनो, आज आम्ही बनवणार आहे कसली भाजी, तुम्हाला दाखवतो कसली भाजी बनवणार आपण. ही बघा, बघू शकता तुम्ही कसली भाजी. पपडीची भाजी, पपडी बनवणार आहोत. पपडी आणि शेंग घेतलेलं आहे, खोबरा घेतलेला आहे, टमाटर, अद्रक लसूणची पेस्ट, काकडी टाकणार. मला वाटलं काकडी पण ठेवली, काकडी पण टाकणार काय? अरे वा, तुझ्या मित्रांनी लाईक केला. सगळ्यांना सांगा शाळेमध्ये आमचा चॅनल आहे करून यूट्यूबचा. तर आता सगळं कांदे वगैरे कापून घेते. कांदे कापून घेतल्यावर दाखवायचं काय काय लागणार आहे आणि बनवायची कशी प्रोसेस आहे तुम्हाला दाखवतो आम्ही. एक कांदा घेतलेला आहे, एक टमाटर घेतलेला आहे आणि खोबरा घेतलेला आहे आणि शेंग घेतलेलं आहे. शेंगदाणे घेतलेले आहे. तर सगळ्यात आधी आपण काय करणार आहे? शेंगदाणे भाजून घेऊया आपण. ही तिला दिसत नाही म्हणून उड्या मारले तिकडनं. दिसत नाही तिला. तर थोडं, आणि गॅस स्लो ठेवलाय का फास्ट ठेवलाय? हा, फास्टच ठेवलाय. ते असे भाजून घ्यायचे आपल्याला. बघा लगेच हलकेसे भाजले गेले. नॉर्मली भाजून घ्यायचे ते. तर हे अशा प्रकारे आमच्या घरात सगळं चालू आहे बनवायचं. बघू शकता तुम्ही. इथे माझी दुसरी मुलगी आलेली आहे, मोठी दीप्ती. हा बोल. हा थांब. तर आपले हे भाजून झालेले आहेत काय? शेंगदाणे भाजून झाले आहेत. त्यात आपण काढून घेऊया. मराठीत बोलायचं असतं. हिंदीमध्ये बोलते. कारण की मित्रांनो कारण की हिंदी का बोलते माहिती? कारण की कांदा टाकला आहे, कांदा पण टाकला आहे. तर माझं म्हणण्याचं काय आहे की हिंदी का बोलते? कारण की आमच्या एरियानं पूर्ण मुस्लिम एरिया आहे. तर या हिशोबाने ते पोरे पण त्या खेळण्यामध्ये राहतात आणि जास्त ते मुस्लिम हिंदीच भाषा बोलतात. पण घरी असल्यामुळे पण आम्ही जरा कधी मराठी मराठी पण बोलायचा प्रयत्न करतो तिच्यासोबत. पण ती जास्त ते इंग्लिशच यूज करते. खेळल्याबद्दल काय नाही, खेळू दे. म्हणून ते हिंदी बोलतात. कारण की तिला तसं वातावरण भेटत नाही. शाळेमध्ये पण 90% पोरांना सगळे हिंदीच बोलतात आणि सगळं ते हेच एरिया आहे. त्या कारणाने हिंदीचे जास्त हे झाले. तरी पण आम्ही प्रयत्न करतो तिला आता मराठीमध्ये बोलायचं करत असतो. मराठी बोलतच राहायला पाहिजे. आपण प्रयत्न काय करायला पाहिजे, बोलत राहायला पाहिजे. आमचं मन सुस्त आहे. तो थोडं तेल टाकलं होतं का? थोडंसं तेल टाकलं होतं आणि आता कांदा भाजून आपण घेतलेला आहे. चला. आणि इकडे गाडी बिडी येईल बघ. त्याला काय करणार? काढणार आहेस? ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया. जास्त काय आपण कोण खाणार? पोरं जास्त खात नाही आमची भाजी वगैरे. आम्हीच खातोय दोघं पण. तर आपण आता याच्यामध्ये काढून घेऊया. आता टमाटर पण भाजणार आहे. गॅस बंद करून घ्या कारण की तवा खूप तापलेला आहे.
तर मित्रांनो आता आपण हे वाटण सगळं करून घेणार आहे, मिक्सर लावणार. अद्रक लसूण रेडीमेड घेतलेला आहे, तुम्ही कुठलंही स्वतः पण बनवू शकता तुम्ही घरामध्ये. आम्हाला जरा वेळ नव्हतं, पूर्ण भूक लागली आहे, त्यासाठी आम्हाला लगेच सगळं करायला पाहिजे. तर आपलं असं वाटून झालेलं आहे. थोडंसं यामध्ये पाणी ॲड करूया. आता परत लावूया. तर आपण तेल टाकूया, 1 चम्मच तेल टाकायचं. अर्धा चम्मच टाकलं तेल सॉरी. आपण आता याच्यामध्ये ॲड करूया पापडीची भाजी. थोडी फ्राय करून घ्या, फ्राय केल्यामुळे जरा टेस्ट चांगली येते. आमच्या घरामध्ये पोरांचा आवाज असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओचा आवाज येणार नाही, प्लीज सॉरी त्यासाठी. आमचा रस्त्यावरचं घर आहे, म्हणजे रोडाकडचं घर आहे. रस्त्यावर पोरं नुसतं खेळत असतात, त्या कारणाने आम्हाला व्हिडिओ बनवता येत नाही. आता एक माईक घ्यावा लागेल, त्याच्यामध्ये व्हॉइस नॉईज कॅन्सलेशन असेल ना, ते जरा मला बरं पडेल. आमच्या घराच्या बाहेर बघा, हे पोरांची मस्ती बघा, किती पोरं ती बघा. हा बघा कशी पोरं खेळत आहेत. आमचा एरिया बघा. काय आलं, कशाला आलास तू तिथे? कसा खोकते बघ, सर्दी झाली नुसती. आईस्क्रीम पण खाल्लं त्याने. हां आता लॉलीपॉप पाहिजे, प्रत्येक टायमाला काय ना काय पाहिजे खायला त्याला. बघा आता पडला असतंच ना, कसा फ्रीज खोलला बघा. लागलं असतं ना तुला. आता फ्रीजमध्ये काय आहे? काय फ्रीजमध्ये काय पण नाही भेटणार तुला, पाणी आहे फक्त. मिठाई पण, मिठाई आहे. दात दुखणार, खाऊ नको. तर भाजी आपली चांगल्या प्रकारे फ्राय झालेली आहे. तर आपण आता ही काढून घेऊया प्लेटीमध्ये. दुसरी घे प्लेट. घे चालेल, प्लीज काय नव्हतं. बघू शकता पूर्ण चांगल्या प्रकारे मस्तपैकी भाजलेली आहे, फ्राय झालेली ती तेलामध्ये. तर तेल आपण किती टाकणार आहोत? अर्धा चम्मच तेल टाकणार आहे. मग त्यामध्ये काय ॲड करणार आपण आता? जिरे ॲड करणार आहोत, थोडंसं चिमूटभर. तर मीठ वाटण आपण ॲड करून घेऊया. पोरं नुसती आगाऊपणा करत असतात. कॅन्डी जवळ आहे, त्याला बघ गाडी बिडी घेते, लक्ष ठेव. आता यामध्ये कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे. थोडंसं टाकलं नावासाठी. हां चल. त्यामध्ये आता आपण हलकासं घरगुती मसाला टाकलेला आहे. आता हळद ॲड करूया आपण. आता यामध्ये आपण मीठ टाकूया, 1 चम्मच. चवीनुसार मीठ टाका.
मस्त असं एकदम मस्त सुगंध येते जेवणाचा. एकदम मसाला टाकले मसाले एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. तर आपण त्यामध्ये ॲड करूया भाजी. आता हे पण चमच्याने आपण मस्त टाकून मिक्स करून घेऊया. आपण ढाकण ठेवूया. त्याच्यावर आपण ढाकण ठेवलेलं आहे. मग आता थोडंसं पाणी आपण काय करणार तर ढाकणावर ठेवणार आहे. तर ढाकणावर पाणी ठेवणार आपण आता वाटणचंच पाणी ठेवतो आपण. आता आपण वाटणाचं पाणी टाकणार आहोत. आता एक किती उशीर ठेवायचं आपल्याला? 5-10 मिनिटं ठेवूया. 10 मिनटं एकदम स्लोवरती ना. स्लोवरती आपल्याला 10 मिनिटं ठेवायचं आहे. तर मित्रांनो आता भेटूया आपण थोड्या टायमाने. आपली रेसिपी भाजी तयार झाल्यानंतर मग ठीक आहे तुम्हाला दाखवतो टेस्ट करून कसं झालं. बाय बाय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली भाजी मस्त बघे तयार झालेली आहे. आणि त्यासाठी घेतलेलं आपण सोबत खाण्यासाठी काय घेतलेलं आहे सलाड. ते कांदा टमाटर कापलेलं याच्यामध्ये आपण आता हे ॲड करणार आहे. काय ते मूग मटकी ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. बॉईल केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून करणार यासोबत चाट मसाला टाकणार आणखी वरून. तर आता वाढून घेऊया जेवण. ठीक आहे नंतर आपण भेटूया. या जेवायला आपण जाळलं आहे सगळं. आता टेस्ट करून मस्त असं वाटतं की मस्त झालेलं आहे. सलाड पण आहे. सलाड टाक बघूया आमच्या ताटात. बाबू खाणार ना भाजी? का नाही खाणार भाजी? तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.